पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गरमागरम पेय प्यावं असं आपल्याला सातत्याने वाटतं. मग त्यामुळे भरपूर चहा आणि कॉफीही होते. पण सतत चहा कॉफी प्यायल्यामुळे ॲसिडिटीचा त्रासही होऊ शकतो. म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक अतिशय हेल्दी पर्याय, म्हणजे अर्थातच सूप. चला पाहूया ही व्हेजिटेबल सूपची अत्यंत टेस्टी रेसिपी. नमस्कार मंडळी. सध्या डाएटचा जमाना आहे. सगळे हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत आणि हेल्थ कॉन्शियस म्हटलं की डाएट फूड म्हटलं की बेचव फूड असा एक प्रघात समजला जातो किंवा एक असं समज पडलेला आहे. पण आज आपण बघणार आहोत ते एक डाएटचं सप्लिमेंट म्हणून एक सूप बघणार आहोत, जे अतिशय हेल्दी आहे आणि खूप चविष्ट आहे. कढई गरम करायला ठेवली आहे आणि साधारण आपण 700 ते 750 ml पाणी याच्यात गरम करायला लावतोय. पाणी गरम होते तेव्हाच एक छोटा बटाटा कापून मी घेतलेला आहे तो टाकते. वाटाणे आणि गाजराचे तुकडे. परत भाज्या तुम्हाला आवडीच्या, कधी फ्लॉवरच्या ऐवजी ब्रोकोली घाला, बीन्सच्या ऐवजी लोबिया घाला किंवा गाजराच्या जोडीने अजूनही आत्ता मी ऑरेंजवालं गाजर घेतलं आहे. तुम्हाला मिळालं की लालवालं गाजर तेही घालू शकता. बटाट्याला ऑप्शन म्हणून रताळं घालू शकता. हे आपल्या चॉईसवर. मी आत्ता लोबिया आणि श्रावण घेवडा दोन्ही घेतलेले आहे तुकडे थोडे थोडे. हे गरम होत असतानाच अगदी आपण एक चिमूटभर हळद घालणार आहोत त्याच्यात. आणि एक मोठी पाकळी लसणाची ठेचून घेतली आहे आणि 2 हिरव्या मिरच्या मध्ये चिरून घेतलेल्या आहेत, जरासं स्पायसीसाठी. सगळ्या आपण भाज्या घातलेल्या आहेत. आता आपण झाकण ठेवून चांगल्या भाज्या मऊसर शिजेपर्यंत शिजवून घेऊया. आपल्या भाज्या शिजल्या आहेत. अगदी थोडीशी एक उकळी येणं आवश्यक आहे. तर आता आपण ह्याच्यात थोडीशी सिमला मिरची घालूया. आणि सिमला मिरची आपण कच्ची पण खातो, त्याच्यामुळे थोडीशी शिजली तरी त्याचा स्वादही लागतो आणि चवही छान लागते. अगदी थोडीशी साखर घालते, किंचित चवीनुसार मीठ घालते. छान आपली उकळी आली आहे. आता हे जे सूप आहे तुम्ही हे असंच बाउलमध्ये घेऊन एखाद्या ब्रेड स्लाइस बरोबर वगैरे तुम्ही घेऊ शकता किंवा ब्लेंडर लावून तुम्ही ह्याला स्मूथ पण करून घेऊ शकता. पण काही ना असंच आवडतं, त्याच्यामुळे मी सध्या असंच सर्व करणार आहे. कलरफुल असं छान पौष्टिक असं आपलं गरमागरम डाएट सूप तयार आहे.